गॉगल तर भारी आहेत, एक नंबर. व्हाईट, रेड आणि पिंक. त्याच्यामध्ये व्हाईट ओ भारी रे. मिलन तो आई रे, मिलन तो आई रे, मिलन तो पिला कटतना. मित्रांनो, फायनली आता आपण टिपरात पोहोचलो आणि इकडे बघतास कापूसवाले असतात. हे समोर दिसतात तुमका गेट असा. आणि पहिलाच आता आमचं भजन आहे, त्याच्यामुळे आता पहिले आपण मंदिरात जाऊया. इकडे बघतास की सगळीकडे खेळण्यांची वगैरे दुकानं इलेली असतात. आणि मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 9 आणि या ठिकाणी गर्दी भरपूर आहे. तर आता थोड्याच वेळात आमच्या भजनात पण सुरुवात होणार आहे विदर्भादेवी रामेश्वराच्या मंदिरात. आणि आता आपण या प्रवेशद्वाराच्या समोर पोचलो. तर आता आपण जाऊया आणि भजनात कधी सुरुवात होतात ती बघूया. आणि आता आपण पोचलो मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर. आणि आता आपण आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन पण घेऊया आणि तुमका पण दर्शन देऊया. मित्रांनो, बाहेर अजून रांग आहे भरपूर. मित्रांनो, तिरुपादेवीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी लाडू वाटप केला जातात. तो है आई रे, आई रे, आई रे, रे तर मित्रांनो, आता आपल्या भजनात सुरुवात होता आणि ही सगळी मंडळी दिली असतात. सामान वगैरे ऑलरेडी लावून झालेला. आणि हे मेन दरकारी असत आमच्या मंडळ. कोण कोण येतो मेन. आणि आता हा कल्पित, तोंडात ना शब्द येत नाही पण हे मेन दरकारी असत. म्हणजे आवाज काय असतात तो विचार करा. काय रे काय ह्यो एक मेन माणूस आहे. तोंडात ना आवाज येत नाही पण दरकारी मेन आहे. हो हे बाबा काय लगी ना की मित्र घालून. तर चला, आता थोड्याच वेळात आपल्या भजनात सुरुवात होता आणि आता आपण भजन पण बघणार आहोत.
तर भजन संपला आणि खूप भारी भजन झाला, एक नंबर. आणि आता आपण बाहेर जाऊया. तर आता आपण भजन संपला त्याच्यानंतर आता लाडू घेऊया. आता आपण लाडू घेतलो. चला काय जिलेबी आता चाललं. ग्रामीण कोकण. तर मित्रांनो हे बघा, आता रात्रीचे वाजले 11 आणि खूप गर्दी असून अजून पण आता आमचा भजन संपला. मी गेलेले 8:30 वाजता आणि त्याच्यानंतर काही भजनं होती आमच्या भजनाच्या अगोदर. तर त्याच्यानंतर भजन झाल्यानंतर म्हटलं एक फेरी मारून येऊया. अजून पण गर्दी खूप असा आणि दुकानं पण भरपूर येलेली आहेत. तिथे शेवपुरी, खाजा, परत घड्याळा वगैरे. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या कुटुंबासाठी. मित्रांनो या काहीतरी आपल्याला नवीन दिसतात आणि बघू आता सेलवरती जो पक्षी उडणार असा. एकदा बघो, फिरवून दाखव. नागरिक बंधू भगिनो इकडे लक्ष द्या.
नागरिक बंधू भगिनीनो इकडे लक्ष द्या. तुमच्या कुटुंबासाठी लागणारे सूप बाउल, नाश्त्यासाठी लागणारे डिश प्लेट, विश्वास बसणार नाही अशा दरात खरेदी करण्याची पेन्सिल सेल 6 बाउल फक्त 50 रुपयात खरेदी करा. आता आपण डेमो बघणार आहोत. नवीन आपण ते का घेऊ सांगितला आणि आता बघूया ओपन केल्यावरती फक्त 50 रुपयात खरेदी करा. 6 चमचे 6 प्लेट फक्त 50 रुपयात खरेदी करा. तेव्हा आमच्या स्टॉलवर या, प्रत्यक्ष पहा. एकदा राऊंड करून दाखव ना. वरती दोरो त्याच्यासोबतच असता. 50 रुपयात खरेदी करा. 6 चमचे राऊंड कर ना. 50 रुपयात खरेदी करा. सूप, खीर किंवा आईस्क्रीम खाण्यासाठी असं राऊंड करून दाखव. 6 बाउल 50 रुपयात खरेदी करा. कांदा पोहे, उपीट किंवा अन्य फराळाचे पदार्थ खाण्यासाठी लागणाऱ्या 6 प्लेट 6 चमचे 50 रुपयात खरेदी करा. तुमच्या घरी कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू दे, अशा वेळी पाहुणचार करण्यासाठी बाउल अथवा प्लेटची गरज लागते. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या कुटुंबासाठी गरज असलेली 6 बाउल. फायनली आता आपण हे पक्षी घेतलो, 6 चमचे ईगल पक्षी. तर आता आपण घेतला. खूप भारी वाटलं माका, त्याच्यामुळे खरेदी केलंय गोंड्यासाठी. जबरदस्त असा. तर आता काय घेतात टी शर्ट? हे काय घेतात? हे काय आहे तुमका? कुठलं दाखवू? हे दाखवू. हे काय आहे बाबल्या? कुठला टी शर्ट वया माहित आहे? कुठला वय तसा? किती रुपये हे? इधर हाँ गे. ट्रॅक किती रुपये? टी शर्ट भारी आहे रे. हा कोण स्पॉन्सर? बबलू. काय घ्यायचं आता? मंचुरियन. तर आता स्पॉन्सर हा मनीष. तू स्पॉन्सर आहे ना? लागात तेवढा खायचा. 4-5 प्लेट होईल. आम्हाला हे समर्थ लागात तेवढी ऑर्डर द्यायची. मंचुरियन आणि कशी टेस्ट साठी बघूया. मन्याक दिले पैसे. हे बघा, स्पॉन्सर कडे पैसे आमच्या जमा झालेले आहेत. कॉन्ट्रीब्युशन होता आणि मनाकडे पैसे वरचे लागतील ते मनो भरणारा. 11 किती जण? 11 जणांची टीम आहे. कोणा नको पैसे देऊ तरी पैसे देऊ. चला आता टेस्ट बघूया कशी आहे ती. नको पैसे देऊ. तर चला मंचुरियन दिलेला आणि वाफ तर येता. हे कशी आहे टेस्ट? ए भाऊ टेस्ट कशी आहे? खाण्यात दंग एवढा की टेस्ट हा. कशी आहे? एक नंबर. हा एक नंबर जबरदस्त. मनान दिल्यामुळे बाबलून दिल्या आणि मनान दिल्या, त्याच्यामुळे टेस्ट भारी आहे. या बघ खायचा, या खायचा बघ. आणि आता बऱ्यापैकी गर्दी कमी झाली आहे, कारण रात्रीचे वाजले 1:30 आणि आता आम्ही थोड्या वेळात इथून निघणार असो. आणि इकडे सगळी भांडी प्लास्टिकची वगैरे सगळे काही गोष्टी असत खरेदीसाठी. आणि दुकानं पण भरपूर इलेली आहेत या दिवशी, जबरदस्त अशी. आज पाऊस नाही त्याच्यामुळे जरा बरा झाला. चप्पल ही हा कोणा? बबलू. मग कसली हवी? 10 नंबर लागतात. 9 नंबर 10 नंबर घे. 10 नंबर बबलू साठी घेता. किती नंबर? 10 नाही हे व्हाईट कलर मध्ये होता. मग कसली हवी? स्लीपर हवी? कुठली स्लीपर हवी? हो 100 रुपये होत. बबलू घे. लाव. किती रुपये?
हे म्हणे तुका येऊ बरोबर बँजो वाजव. बँजो वाजव भारी आहे म्हणे, पण व्हाईट चांगलं वाटतं. ते म्हणे मी पण घेते. किती दिवस टिकतो तो? हे किती रुपये? हे किती रुपया विचारला? भाई किती रुपये? कमी नाही खावणार. 150ला 2 नाही, 150ला. गॉगल तर भारी आहेत, एक नंबर. व्हाईट, रेड आणि पिंक. त्याच्यामध्ये व्हाईट ओ भारी रे. लाईट गेली आणि एक नंबर भारी वाटता. जबरदस्त मित्रांनो. ह्यो गॉगल ना तो एक नंबर वाटता, भारी लुक ना एक वेगळं. माझ्याकडे व्हाईट आणि माझ्याकडे आता रेड आहे, पण काय एक नंबर वाटता. लुक तर जबरदस्त आहे. काय जाऊचा की नाही घरी? गॉगल कसं वाटता? जबरदस्त ना. तर चला आता पुढे काय खरेदी करूच्या ते बघतो. आणि आता इकडे लाइटिंग केलेली आहे मंदिराची, तर एक नंबर वाटतात. आणि आता इकडे आपले पोरगे असत, आता इकडे काय खरेदी करतात का बघूया. आणि इकडे काहीतरी लेडीजचं सामान खरेदी करतात आपल्या आपापल्या बायकोंसाठी. बायकोंसाठी म्हटल्यावरती चल नको पुढे जाय. आरसो घेतलेले. चला आता काय हे तुमच्या गाडी वरती हो, माझी होय गाडी या. आता तुम्ही आहे ना, जावा मी वरती येतोय. रांगोळीचं साहित्य आणि इकडे सगळी रांगोळी काढलेली असा जबरदस्त. हे सगळे छाप आहेत आणि इकडे हे सगळे रांगोळीचं साहित्य असा. दिवाळी संपली परंतु इकडे सगळे आपल्या हे रांगोळीचे छाप दिसतात. तर आताचा मेनू काय आहे? मेनूचं नाव काय? हे बाबल्या काय घेतलं? बटर कॉर्न बेल. हे बटर कॉर्न बेल. हे शेंगदाणे. बटर कॉर्न बेल. हे बाबल्या काय घेतलं या? बटर कॉर्न बेल. हे बटर कॉर्न. हे या काय घेतलं? बाबा हे मेनू काय या? बटर कॉर्न विथ मसाला. बटर कॉर्न विथ मसाला. आमका तेवढा इंग्लिश येत नाही. तर चला आता ह्याची टेस्ट कशी आहे ती बघूया. हे काय बरोबर आहे काय? बटर कॉर्न काय नाव काय याचा? बटर कॉर्न बेल. हे बटर कॉर्न काय बेल? बटर कॉर्न बेल. तर मित्रांनो आता भजन वगैरे सगळे मंदिरातली संपलेली असतात आणि जे काही पुढचे विधी करूचे असतात, जे काही पुढचे कार्यक्रम असतात मंदिरातले, ते आता यापुढे सुरू झालेले असतात. तर चला मित्रांनो आता आपण टिपरातना निघूया. आणि अशा प्रकारे मंदिरात कार्यक्रम चालू होतात भजन वगैरे संपल्यानंतर. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासात निघालो. आता आपण घरी जाऊया. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.